असं लाभलेलं आहे, पण हे दूर होऊ शकतं. तिला आनंद वाटला तर सारीपुत्र हात जोडते, भगवान काय करू सांगा म्हणे. तू तुझ्या वडिलांशी संध्याकाळी आईशी चर्चा करशील, आम्ही गेल्यानंतर. माझं सांगू नकोस, माझं बोलू नको, माझा उल्लेख करू नकोस. सांगा भगवान काय करू. तुझ्या आईवडिलांशी बोलशील अक्षरशः की मला या राजवाड्याचा थोडा मला हिस्सा दान करा, माझ्या हिस्साचा, मला माझा वाटा मला द्या. मी तो माझा हिस्साचा वाटा मी दान देऊ इच्छितो, माझी ती संकल्पना आली असे बोलशील. माझा उल्लेख करू नको, सांगू नको. सारीपुत्र बोलले, अरे सारीपुत्र बोलले. मग संकल्पना काय करशील, तुझ्या वाट्याचा जो तुला हिस्सा मिळेल त्यातून सम्यक समुदायाची मी एक सुंदर पर्णकुटी बांधेल आणि मग मी निमंत्रण पण देईल. आता बुद्ध स्वतः म्हणालेला, प्रथम भेट द्यायला 7 वर्षानंतर, मी नंतर ते कुटी बनवून जेव्हा दान द्यायचं असेल मी स्वयं रथात जाईल अष्टीच्या निमंत्रण देईल भगवंताला की भगवान मी आपल्यासाठी पर्णकुटी बांधली, दान देऊ इच्छितो, आपण चला. इव्हन 5 अर्थांना चिवर दान देईल. मग त्या अर्थांना सुद्धा मी निमंत्रण द्यायला जाईल असं तू म्हणशील. तुझ्या आईला वाईट वाटली पण हरकत नाही. तुला जर सांगावत असेल तर तुझ्या त्या क्रूरपणाचं होईल. इव्हन हे दागई सराचे भांडे निघून जातील आणि तू सर्वसामान्य लोकांसाठी एकदम सुंदर बनशील, सौंदर्य लाभेल आणि हा तुला रोग दूर होऊन जाईल. हो, मग सांगत आहे तिला, ती ऐकूच होती रोहिणी. मग अशा प्रकारे त्यांना मी अन्नदान करेल असाही संकल्प असेल. मी म्हणतो नाही, तुझ्या चित्तात असावं, ते तुझ्या मनात असावं, तो सद्भाव तुझ्या मनात निर्माण व्हावा की मी भगवंताला पर्णकुटी बांधली, छान पक्की अशी कुटी बांधलेली, अर्हताला बोलवेल, त्यांना चिवर दान 5 जणांना. इव्हन मी धर्मश्रवण करेल, त्यांना अन्नदान देईल, अशा प्रकारे संकल्प असेल. बस फटाफट सारीपुत्र पटकन येऊन विकुसात विचारले, जर काय तुम्हाला माहित नाही असं प्रकारे झाले. भगवंताने या उपदेशाला संपूर्ण सन्मानाने एवढे भिक्षुसांना निघून गेलेत आणि नंतर तिच्या मनाला झोप लागेना की मी असं ते लपून सुद्धा मला कुरूप नको, मला चांगलं बनायचं आहे, रोगमुक्त असं आहे, मला सुद्धा जनमानसात चांगलं वावरता यावं, माझंही पुण्य वाढलं पाहिजे. मला त्याने सांगितलं तुम्ही आता असंच करणार. 2-4-8 दिवस लोटली, आई वडिलांना ते घेऊन बसलेले आणि सांगते की मला तुम्ही ह्या जर राजवाडा आहे, मोठा महाल आहे, माझा काही हिस्सा असेल का. आई वडील बोलले हो आहे काय, मुलाचा असेल तर मुलीचा पण असेल. मग म्हणे मला देऊ शकाल का आपण, द्याजवळच नाही. बघा किती सन्मानाने मला माझा हिस्सा तुला द्याल का, माझा वाटा. मी मग आई वडील बोलले की तुझ्या वाटा तू काय करशील, तुझं लग्न मला कोण द्यायचं आहे, तू आता राणी बोल असेल कोणाची अक्षरशः, मग काय करशील. त्यामुळे मला दान द्यायची संकल्पना माझ्या मनात निर्माण झाली. मग काय दान करशील, त्यामुळे मी एक कुटी बांधणार छान आणि ते कुठे सम्यक समुद्राला निमंत्रण देऊन दान देणार. मग पुन्हा अजून काय तुला दान द्यायचं आहे, म्हणजे मी 5 अर्घ पुरवणार, त्या 5 अर्घांना चिवर दान करणार, त्यांना भोजून दान देणार. हो, जेव्हा ते पूर्णपणे बोलली तेव्हा तिच्या मातापित्यांना वाटलं की चांगला संकल्प आहे, कदापि याचं पुण्य वाढेल. मग तिने त्याचा हिस्सा जे काय असेल सुवर्णमुद्रा वगैरे किंवा हिररत्न वगैरे तिच्या हिस्साचे तिला दिले. तिने ते घेतले आणि 1 पैसाही निरर्थक खर्च न करता तिने नोकरचा घर लावून सुंदर एका उपवनामध्ये भगवंताची कुटी बांधली. पूर्णपणे 5 अर्घांना निमंत्रण द्यावं, ते स्वयं